नमस्कार. आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आणि सण संस्कृती या सदरात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे ब्रह्मा, गुरु म्हणजे विष्णू, गुरु म्हणजे महादेव, गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. अशा या गुरूंना माझे मनापासून वंदन असो. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्ष सवे सावली. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्ष सवे सावली. तुम्ही सूर्या दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. हा पुढे वारसा. गुरूंची महती सांगणारं हे माझ्या अत्यंत आवडीचं गाणं. आपल्याला शाळा कॉलेजमध्ये विद्यादान करणारे हे शिक्षक तर आपले सर्वात महत्वाचे गुरु असतातच, पण आपल्या आयुष्यातले सगळ्यात पहिले गुरु हे आपले आई वडील असतात. आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच व्यक्ती असतात की ज्या आपल्याला काही ना काही वेगवेगळ्या माध्यमातून शिकवत असतात. तर अशा सर्वच गुरूंना आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी मनापासून प्रणाम करते. महर्षी व्यास हे अत्यंत विद्वान थोर असे श्रेष्ठ गुरु मानले जातात, कारण त्यांनी महाभारतासारखा अतिशय महान असा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये राजनीती कशी असावी याचा अगदी अलौकिक आणि विद्वत्तापूर्ण विचार त्यांनी मांडले. आणि म्हणूनच सर्व हिंदू धर्मियांमध्ये महर्षी व्यासांबद्दल अतिशय आदराची भावना आहे. म्हणूनच आजच्या दिवसाला म्हणजेच आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमेसोबतच व्यास पौर्णिमा असंही संबोधलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचं स्थान अनन्यसाधारण असतं. तसंच माझ्याही आयुष्यात आहे. असे अनेक गुरु आहेत की ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी आतापर्यंत जे काही मी आहे, माझ्यावर जे काही संस्कार केले आहेत ते सगळ्याच श्रेय हे त्यांना आहे. त्यापैकी माझे सगळ्यात पहिले गुरु म्हणजे माझे आई वडील श्री व सौ अक्षता अनिल पांचाळ. त्यानंतर माझ्या आजी आजोबा, मित्र परिवार. त्या आजी आजोबांमध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे आईचे वडील श्री वसंत आत्माराम शिर्लेकर, जे स्वतः सुद्धा उत्तम आर्टिस्ट होते आणि त्यामुळेच त्यांचे ते कलेचे संस्कार हे आमच्यावर झाले. त्याचबरोबर माझा भाऊ अखिलेश आणि आता माझा मित्वा म्हणजे मित्र तत्वज्ञ वाटाड्या असा निखिल, या दोघांकडूनही मी बरंच काही शिकले. तर ते सुद्धा माझे अगदी गुरु सारखेच आहेत. माझी प्राथमिक शाळा पाटकर गुरुजी विद्यालय दादर आणि माध्यमिक शाळा दिगंबर पाटकर विद्यालय, जी किंग जॉर्ज या नावाने सुप्रसिद्ध आहे. त्या शाळेतले सगळे शिक्षक ज्यांनी आमच्यावर प्रचंड मेहनत घेतली, इतके सुंदर संस्कार केले, त्यामुळे त्या शाळेतले सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी चांगल्या चांगल्या स्थानावर आहेत. त्या सगळ्याच श्रेय सगळ्या शिक्षकांना आहे. आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी सगळ्या शिक्षकांचे मनापासून आभार मानते. पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये एखाद्या गुरुचं असं एक अनन्यसाधारण महत्व असतं. आणि कारण त्या गुरुमुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी मिळत असते, एक वेगळी दिशा मिळत असते. तसेच माझ्या आयुष्यातही आहे, ते म्हणजे गुरु दाम्पत्य श्री नितीन पोतनीस आणि सौ प्राजक्ता पोतनीस. प्राजक्ता पोतनीस बाईंबद्दल काय बोलायचं, त्या माझ्या प्राथमिक शाळेच्या कला शिक्षिका होत्या, ज्यांनी अगदी पहिलं मला चित्रकलेचा श्री गणेश हा त्यांच्यापासून झाला. आणि तेव्हापासून त्यांनी आमच्यावर इतके सुंदर चित्रकलेचे संस्कार केले आणि आमच्यामध्ये चित्रकलेविषयी कलेविषयी गोडी निर्माण केली. आणि त्यामुळेच मला जे काही आज कलेचं जे वेड आहे, पॅशन आहे, ते त्याचं सगळ्याचं श्रेय मी त्यांना देते. नुकत्याच पोतनीसबाई ह्या सेवानिवृत्त झाल्या आणि त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्ताने आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी कृतज्ञपूर्वक काही शब्द आमचे भावना व्यक्त केल्या होत्या. त्याबद्दल एक आम्ही क्लिप बनवली होती. त्यात मी, माझा भाऊ आणि त्याचा मित्र, आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल काही
भावना व्यक्त केलेल्या. तर त्यापैकी मी ज्या भावना त्यांच्याबद्दल व्यक्त केल्यात त्याची क्लिप मी आता इथे जोडू इच्छिते. आणि त्यांना मी जे पत्र लिहिलं होतं त्याची सुद्धा ब्लॉगची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही नक्की वाचा. आणि आज आपण आपल्या सगळ्या गुरूंविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांना मनापासून धन्यवाद देऊया. नमस्कार बाई, मी अनुजा पांचाळ, आधीची आताची अनुजा नारकर. मी बाईंबद्दल काही लिहिलं आहे, म्हणजे मी ऍक्च्युली पत्रच लिहिलं आहे ते मी बाईंना पर्सनली पाठवतच आहे, पण मी काही एक त्याच्यातला पॅराग्राफ बाईंना वाचून दाखवते जो खूप स्पेशल आहे, कारण तिथूनच माझी जडणघडणी चित्रकलेच्या माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. माझ्या चित्रकलेच्या आवडीला खतपाणी घालून त्याचा पाया भक्कम करणाऱ्या माझ्या सगळ्यात आवडत्या बाई KG पाटकर गुरुजी या प्रायमरीच्या प्राजक्ता पोतनीस. बाई, तुमच्याबद्दल काय बोलावे. सदैव हसतमुख प्रसन्न चेहरा आणि जिभेवर साखर ठेवून वावरणाऱ्या तुम्ही अगदी तुमच्या नावासारख्याच प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे. दररोज विरार ते दादर इतका दूरचा लोकलचा प्रवास करत असूनही शाळेत तुमचा चेहऱ्यावरचा थकवा कधीच दिसला नाही. उलट शाळा सुटेपर्यंत आणि शाळा सुटल्यावरही चित्रकलेच्या अधिकच्या तासामध्ये सुद्धा तुम्ही तितक्याच उत्साहाने आणि प्रसन्न मुद्रेने शिकवायच्या आणि अजूनही शिकवत आहात. आता अर्थात तुमची सेवानिवृत्ती उद्या होतीये, पण आजतागायतही तुमचा उत्साह तसाच आहे. कोणताही दुजाभाव न करता सगळ्याच विद्यार्थ्यांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे माया करता तुम्ही. मला अजूनही लख्ख आठवते की पहिलीच्या वर्गात असताना, म्हणजे हा अगदी विशेष ही गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आमच्या चित्रकलेला छान वळण लागलं, की तुम्ही पहिलीच्या वर्गात असताना आम्हाला चित्रकला शिक्षिका म्हणून तुमची ओळख झाली आणि तेव्हा तुमची चित्रकला शिकवायची पद्धतही निराळी होती. माणसांच्या आकृत्या चांगल्या रेखाटता येण्यावर तुम्ही नेहमीच भर दिलात. त्यामुळे तुम्ही आम्हाला एक माणसाची आकृती किमान 5 वेळा तरी काढायला लावत असत. पहिल्या वेळेस जमणार नाही म्हणून चित्र बघून काढा, दुसऱ्या वेळेस हाताला वळण लागेल, तिसऱ्या वेळेस ते चित्र काढायला जमेल, आणि असं करत करत 5व्या वेळेपर्यंत अगदी न बघताही तुम्हाला ते चित्र चांगले काढता येईल आणि छान जमायला लागेल असे तुम्ही दरवेळेस म्हणायच्या. आणि ते अगदी खरं होतं. तुमच्या या पद्धतीमुळेच आम्हाला स्मरणचित्र चांगली जमायला लागली आणि या पद्धतीचाच उपयोग मी आजतागायतही करते. आणि आता मी सुद्धा काही ड्रॉइंग क्लासेस घेते, हँडीक्राफ्ट करते. ह्यामध्ये सगळ्यामध्ये तुमच्या शिकवणीचा मला खूप खूप उपयोग होतो. आणि तुम्ही प्रत्येक स्पर्धेला आम्हाला अगदी हिरिरीने पाठवायचा, तिथे तुम्ही स्वतः आवर्जून यायच्यात आणि त्यामुळेच आम्हाला इतकी बक्षिसं मिळाली. मी तोही एक क्लिप, अजूनही सगळी बक्षिसं मी माझ्या घरी लावून ठेवली आहे, ज्या ट्रॉफीज आहेत त्याची पण मी क्लिप दाखवेनच. जसं मी मगाशी म्हटलं तसं की शाळेच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, शालेय जीवनातल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेतला. तर इथे तुम्ही ट्रॉफीज बघू शकता. यापैकी 80% ट्रॉफीज हे चित्रकला स्पर्धेतल्या आहेत आणि बाकी पण शिक्षक आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांसाठी प्रोत्साहन करायचेच. वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, पण मॅक्झिमम ह्या ट्रॉफीज आहेत चित्रकलेच्या आहेत. आणि ह्या इतकी सगळी बक्षिसंही आम्हाला मिळाली आहेत की पोतनीसबाईंनी आम्हाला इतक्या स्पर्धांमध्ये पाठवलं, आमची तयारी करून घेतली, आम्हाला इतकं छान शिकवलं, त्यामुळेच मिळालेली आहेत. इथे सुद्धा आहेत काही ट्रॉफीज इथे आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं तर माझ्या घरात काही पेंटिंग्स, भिंतीवर म्युरल्स आणि इतर हँडीक्राफ्ट शोभेच्या वस्तू ज्या लावल्या आहेत ह्या सगळ्या मी स्वतः केलेल्या आहेत. आणि ह्याचं सगळं मार्गदर्शन पण आम्हाला लहानपणापासून आम्हाला बाईंनी जे काही शिकवलं चित्रकलेचं, हस्तकलेचं, ह्यामुळेच सगळं आम्ही आत्मसात करू शकलो. आणि मी अजूनही ह्या सगळ्या गोष्टी करते. तर सगळं श्रेय आम्ही पोतनीसबाईंनाच देते. थँक्यू बाई, थँक्यू आम्हाला जे काही तुम्ही इतकी छान विद्या दिलीत त्याबद्दल, आणि त्यासाठी मी तुमची कायमच ऋणी राहीन. तर माझ्या या गुरूंसारखेच तुमच्याही आयुष्यात जे खूप महत्वाचे गुरु असतील तर त्यांचंही आज स्मरण करून त्यांना मनापासून वंदन करा. आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. कलेवर आणि आपल्या संस्कृतीवर प्रेम करत राहा. धन्यवाद.